ब्रह्मर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधि ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर निशय दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर अणिमाज महिमा और गरिमा में कुशल श्री मुनिवरा रुद्धि लघिमा वेधरे मन वचन तन से ऋषिवरा है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद झलकता उनके चरण के यजन हित इस दास का मन ललकता ईशत्व और वशीत्व अंतर्धान आपती जिन कही काम रूपी और प्रतिघात ऋषि पुंगवलही इन रुद्धिधारक मुनि जनों को सतत वंदन मैं करूं कल्याणकारी जो जगत में से शिवतीय को वरूं। 64 रुद्धींमध्ये आपण विक्रिया रुद्धीचा भेद बघत होतो। कुठला? सकामरूपित्व किंवा कामरूपित्व म्हणजे काय सांगितलं होतं अर्थ? इच्छानुसार रूप बनवण्याची जी रुद्धी आहे त्याला म्हणलं कामरूपित्व किंवा विक्रिया रुद्धी, त्या टाईपची म्हणा। हां, सहित काम म्हणजे कामना, इच्छा, मग इच्छा सहित जे जसं पाहिजे तसं रूप ज्याला प्राप्त होतं ती कला, ती विद्या, ती विशेषता म्हणजेच म्हणलं सकामरूपित्व विक्रिया रुद्धी। म्हणजे ज्याच्यामध्ये की स्वतःचं शरीर अनेक रूपाने बनवू शकतील किंवा अनेक शरीर बनवतील, स्वतःच्या शरीराची
अनेक रूप बनवतील किंवा स्वतःचं शरीर अनेक रूप बनवतील. काय म्हणले? स्वतःचे शरीर अनेक रूप बनवतील, अनेक स्वतःचं शरीर अनेक रूप बनवतील आणि अनेक शरीर बनवतील किंवा आपल्या शरीराला अनेक रूप बनवतील. म्हणा अनेक रूप बनव म्हणजेच भिन्न आणि अभिन्न विक्रिया हे सांगायचं होतं त्याच्यातून. जे स्वतःचं इच्छेनुसार अनेक रूपाला धारण करू शकतात असे ते रुद्धिधारी मुनी म्हणजे कामरूपित्व विक्रिया रुद्धी संपन्न असतात. तर काल त्याच्यामध्ये बघितलं होतं ना, प्रश्न होता काय की अनेक रूपांना धारण करतात किंवा मूर्त अमूर्त आकारांना धारण करतात. मग त्यात प्रश्न विचारला होता मूर्त आकार म्हणजे काय आणि अमूर्त आकार म्हणजे काय. मग काय सांगितलं होतं, जो आकार पाहिलेला आहे, ज्यांची कल्पना करू शकतो, जसं की सिंह, वाघ, हत्ती असे आकार म्हणा, किंवा विष्णुकुमार मुनींचं ते मोठं शरीर, लहान शरीर अणुप्रमाण, असं आपण इमॅजिनेशननी बघू शकतो, पाहू शकतो डोळ्यासमोर. तर त्याला म्हणलं जे दिसण्यायोग्य आहे त्याला म्हणलं मूर्त आकार. आणि जे आकार कधी आपण पूर्वी पाहिले नाहीत, ज्यांची कधी कल्पनासुद्धा करू शकत नाही, केली नाही, असे ते सगळे आकार म्हणजे अमूर्त आकार. काय घेतलं होतं त्यात उदाहरण, जसं की सिंह, हाथी आदि पूर्व में देखे हुए आकार इसलिए ये मूर्त है. हाथी का शरीर शेर का मुंह या शेर का शरीर हाथी का मुंह कभी देखा नहीं. तुम्ही म्हणलं ना कुठं भूमीमध्ये कसे असते तो जीव, शरीर मनुष्याचं आणि काय म्हणायचं चेहरा मुख आहे ते प्राण्याचं असतं. कधी बघितलं असं? आम्ही बघितलं की कॉमेंट काय म्हणते त्या ह्याच्यात असते ना टी व्हीतल्या कार्टून्समध्ये वगैरे आता बनवतात. तर तसं ते सगळं इमॅजिनेशननीच त्यांनी बनवलेलं आहे. पण असं रूप आपण कधी प्रत्यक्ष पाहिलं नाही किंवा तशी आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. म्हणून त्याला म्हणलं अमूर्त. जे रूप आपण कधी पाहिलं नाही अशा त्या रूपाला म्हणलं अमूर्त आकार. मूर्त म्हणजे दृष्ट आणि अमूर्त म्हणजे अदृष्ट, कधी न पाहिलेलं असं ते रूप म्हणजे म्हणलं अदृष्ट आकार. मग तर त्याच्यामध्ये अजून एक मत येतं, हे पण घेतलं मूर्त आणि अमूर्तमध्ये की जे पाहिलेलं आहे न पाहिलेलं आहे असे ते रूप. किंवा मूर्त म्हणजे म्हणलं प्राण्यांचे आकार आणि अमूर्त म्हणजे म्हणलं पर्वत, शिला आदींचा आकार. उलट झालंय खरं ते, पण असं सांगितलंय शास्त्रामध्ये. मूर्त म्हणजे प्राण्यांचे आकार जे काय असतील ते, म्हणजे सजीव म्हणा, सजीवांचं रूप घेतलं तर ते मूर्त म्हणलं. आणि जे निर्जीव आहेत, अजीव आहेत त्यांचा आकार घेतला तर त्याला म्हणलं अमूर्त. म्हणजे आता जीव तसा नाही आहे ना, तसा दिसणार नाही म्हणून अमूर्त म्हणायचं आहे. पर्वत रूपाने कधी जीव नाही दिसतो, कधी त्या शिळा रूपाने दिसत नाही, अशा प्रकारचा अमूर्त. हां, म्हणजे आता असंच लावावं लागेल, काय खुलासा नाही येतं त्याच्यामध्ये. पण तुम्हाला हे जमीन रूपाने कुठं जीव दिसतोय, पण जीव आहे. हां, मग इथं तुम्हाला ह्या शरीरांमध्ये बघून माहीत आहे या प्राण्यांच्या वगैरे किंवा अशा आकारांच्या, पण कधी तशा आकारातला जीव बघून माहीत नाही आहे. मग आता तसं अमूर्त घ्यायचं आहे का अजीव रूप अमूर्त घ्यायचं आहे असं काही नाही खुलासा केला त्यांनी. फक्त सांगितलं आहे पर्वत, शिला आदि के आकार अमूर्त जानना. तर ही कामरूपित्व वृद्धी सगळ्या रूपाने संभव आहे. म्हणजे कामरूपित्व वृद्धीने हे सगळे रूप घेणं संभव आहे. यहाँ मात्र अनेक आकार धारण करने को कामरूपित्व वृद्धि मत जानना, क्योंकि इच्छा अनुसार आकार धारण करने को कामरूपित्व वृद्धि कहते हैं. म्हणजे फक्त अनेक आकार धारण करणं म्हणजे नाही आहे, तर इच्छानुरूप तसे आकार धारण करणे ह्याला म्हणलं होतं कामरूपित्व. वह आकार या रूप एक भी हो सकता है और अनेक आकार या रूप भी हो सकते हैं. स्वतःच एक शरीर एक रूपाने काहीतरी बनवतील किंवा आपलीच अनेक रूपं बनवतील असं सुद्धा असू शकतं.
यह रुद्धि नाम कर्म के विशिष्ट उदय से तथा वीर्यांतराय लाभांतराय कर्मों के क्षयोपशम से प्रगट होती है. कुठले सांगितले कर्माचे निमित्त सांगा, लिहिलंय ना. सकामरूपित्व वृद्धीमध्ये कुठले कर्म निमित्त असतात? एक सांगितलं वीर्यांतराय आणि लाभांतरायाचा विशिष्ट क्षयक्षम आणि नामकर्माचा विशिष्ट उदय तशा प्रकारचा, ज्याच्या निमित्तात की तसं रूप धारण केलं जातं. आता हे सगळं आपण त्या मुनींच्या वृद्धीविषयी बघितलं. सकामरूपित्व ही वृद्धी मुनिराजांनाच असते. तर हे समजून आपल्याला काय फायदा? म्हणजे वृद्धी तर नाही आहे आपल्याला, पण इच्छित रूप तुम्हाला पण मिळालंय. मग ते समजून काय फायदा सांगा? असं मी चिंतन केलं आता. ते आम्हा म्हणतात ना, प्रगट चिंतन असते ते खूप आनंद देते. म्हणजे मी शास्त्रात अनेक ठिकाणी शोधलं असं त्याचं काय डिटेल मिळते का, पण काय मिळालं नाही. मग ध्यानाला बसल्यावर शेवटी शोधलं उत्तर आणि असं छान वाटलं मला माझं चिंतन केल्यावर. मी तुम्हाला ऐकवते. इच्छित रूप बनवण्याची ती कला आहे किंवा या विद्येच्याद्वारे हवे तसे रूप आपण बनवू शकतो, ही वृद्धीची विशेषता सांग. म्हणजे वृद्धीमध्ये असं होतं हे सांगितलं. पण आपल्याला काय त्याचा उपयोग, किंवा आपण सुद्धा इच्छित रूप मिळवलंय की नाही ह्याच्यासाठी सांगितलं. वर्तमानात आपल्याला जे रूप मिळाले ते देखील आपण आपल्या इच्छेनेच मिळवलेले आहे. बरोबर आहे का चूक? का कोणाची इच्छा असते की इच्छाच की मग ती इच्छाच पूर्व केलेली आपण, म्हणून तर असं शरीर मिळालं. हां, आपणच भाव केलेले आहेत म्हणून. हां, म्हणून असं नाक मिळालं, असे डोळे, असे कान, असं चेहरा, असं शरीर का मिळालं? आपण केलेल्याच परिणामाचं फळ मिळतं, दुसऱ्यांनी कोणी आपल्याला दिलेलं नाही. म्हणून आईवडिलांनी मला काळं बनवलं, नकटा बनवलं, कुरूप बनवलं, हे सगळे भाव संपले हो. जेव्हा हे समजलं की मीच करताय. अशी एक मुलगी होती हो, आणि ती दिसायला जरा सावळी होती. मग ती तिच्या आईशी भांडायची. काय म्हणायची की तू बघ बाकीच्या पोरांच्या वेळेस भरपूर चांगलं चांगलं खाल्लीस आणि माझ्या वेळी काय काळजी घेतली नाही, असं ती म्हणायची. उलट काय म्हणले माहिती का, न्यायदीपिकेत काय सांगितलं? त्या मैत्रीचा एक पुत्र काळा का झाला? चांगला पुष्ट झालेला असतो तो. म्हणजे तिने भरपूर भाज्या खाल्लेल्या असतील ना, तर ते बाळ असं शरीर मिळतं त्याला. पण उलट ते तंदुरुस्त असतं म्हणलं जातं. ज्याचं शरीर पांढरफट्ट असतं ना जन्मल्यावर, त्याच्या अंगात उलट रक्त नसतं. म्हणजे हिमोग्लोबिनची कमी असती. मग त्याला कुठंतरी इन्क्युबेटरमध्ये ठेवा, त्याला काहीतरी औषधं गोळ्या खाऊ घाला, असले भोगण्यापेक्षा हे नाही कळत की असं. पण शेवटी जाऊ देत. काय म्हणायचं आहे, मी केलेल्या परिणामांचं फळ मला असं शरीर मिळतं. तिथं आईवडील वगैरे कोणी करता नसतात, निमित्त मात्र असतात. म्हणून असे डोळे, नाक, कान का मिळाले? तर आपणच अशी कामना केली होती म्हणून मिळालं. मग एक प्रश्न आहे माझा. आता तुम्ही प्रश्न विचारताय का मी विचारू? तुम्ही प्रश्न विचारा. मी केलेल्या परिणामांचं फळ म्हणून मला असं शरीर मिळालं. असा संयोग सुद्धा मिळण्यासाठी माझेच परिणाम कारण असतात. मग प्रश्न, प्रश्न काय मग त्याच्या पुढं? प्रश्न विचारा. हे कळलं, पण ह्याच्या पुढं प्रश्न यायला पाहिजे हो. मला प्रश्न आला तसा. मग मी विचार केला की असं कोणीच इच्छा करणार नाही की मला कुरूप शरीर मिळावं, रोगी मिळावं, अपंग मिळावं. मग मिळालं का नाही? मग सांगा का? आता काय आपण हेच तर बघतोय की इच्छानुसार मिळतंय.
इच्छा तीच केली ना, मी केलेल्या इच्छेचं फळ मला मिळतंय. पण मी असं विपरीत इच्छा परिणाम केले, मग त्याला इच्छा म्हणायला लागले, पण अपेक्षित नाही नाही, मी सांगते तुम्हाला उत्तर काय. म्हणजे प्रश्न असा आला की दुसऱ्याला बघून किळस केले असेल तर होऊ शकतं, दुसऱ्याला बघून किळस केले असेल तर. ठीक आहे, म्हणजे काय झालं, मला मेन त्याच्या मागचं हेतू सांगा. का शरीर तसं मिळालं, कुरूप, रोगी, अपंग किंवा असं बेडब म्हणा, असं शरीर का मिळालं. कोणीही अशी इच्छा करणार नाही. देवशास्त्र गुरु आयतन सगळ्यांना अनुमोदना नाही दिली, उपभोगामध्ये रमला असेल म्हणून. अजून मूळ कारण सांगा, त्याच्या मागचं काय कारण. सुंदर शरीर का मिळालं, दुसऱ्याच्या शरीराला बघून मनात द्वेष. म्हणजे काय झालं, म्हणजे काय झालं, म्हणजे त्याचे परिणाम बिघडले असतील. म्हणजे काय झालं तसं बघून असं मला विरोध नाही. म्हणजे काय झालं, पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ, पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ, कर्म केले त्याचे फळ मिळाले. हो की मी भाव केले त्याचं फळ मला मिळालं, बरोबर आहे. पण अशी इच्छा कोण नाही करत की मला असं काहीतरी बेडप शरीर मिळावं, मग त्याला ते शरीर का मिळालं. हो, पण दुसऱ्याच्या शरीराला त्यांनी नाव ठेवले असते ना, असं वाईट काम केलेलं. एक जण बोला मी विरुद्धधारी नाही आहे, एका वेळी सगळ्याच ऐकू शकत नाही. दुसऱ्याच्या शरीराला बघून त्यांनी नावं ठेवली असतील ना. म्हणजे काय झालं काय तेच तर विचारतेय. हे सगळे बरोबर आहे तुमचे हेतू, पण ह्याच्यामुळं झालं काय. त्यांनी बंद बांधून घेतला ना. मग कशाचा, शरीर नामकर्माचा, पापाचा, हे मला सांगायचंय. मग आता मी काय त्याच्यातनं काढलंय उत्तर सांगते ऐका. प्रश्न असा आला की जगात प्रत्येक जीव इच्छा करतोय, मग प्रत्येकाला तसे रूप मिळत नाही. इच्छा तर प्रत्येकाला आहे की मला सुंदर बनायचंय, मला कधी म्हातारं बनायचं नाही आहे. हां, हे होतं उत्तर. तुम्ही पहिला नाही सांगितलं. तर कोणी कुरूप, रोगी, दरिद्री, दुःखी किंवा दीन बनण्याची इच्छा करत नाही, तरी त्याला तसे रूप मिळते. त्याचं कारण काय, तर सांगितलं की इच्छा तर सर्वांकडे आहे. खूप मोठे मोठे स्वप्न बघता तुम्ही, काय मला प्राईम मिनिस्टर बनायचं आहे, मला काहीतरी करोडपती बिझनेसमॅन बनायचं आहे, वेल सेटल्ड व्हायचं आहे. सगळे हे संयोगसुद्धा तुम्ही केलेल्या इच्छेचं फळ असतं बरं का. मग काहीतरी किंवा मला मिस वर्ल्ड बनायचं आहे, मिस युनिवर्स बनायचं आहे, सगळे असले काहीतरी हिरो हिरोईन बनायचं आहे, क्रिकेटर सगळ्या प्रकारचे जे काय तुम्ही औदैहिक भाव करता ते तुमच्या इच्छा आहेत, बरोबर. मग या अनेक इच्छा करतो, पण फक्त इच्छेने कार्य होत नाही. कधी कार्य होतं, त्याला जेव्हा पुण्याची जोड असते तेव्हाच ते इच्छा कार्य करतात. सुंदर बनवा असे निदान केले तर काय म्हणते ते, पुण्य नसते तर एक सुंदर पूर्ण जन्म असा प्रकार. तर सांगितलं त्या इच्छेची पूर्ती होण्यासाठी त्याच्याबरोबर विशिष्ट पुण्याची जोड आवश्यक असते, तरच त्या इच्छांचं फळ दिसून येणार, नाहीतर नाही. मग ह्याचं टॅली करून बघा. मुनिराजांना आत्ता सकामरूपित्व वृद्धी प्राप्त झाली. का प्राप्त झाली हो, पुण्य. मागं पुण्य होतं म्हणून असं इच्छा केलं की ते रूप बनवण्याची कला प्राप्त झाली आहे. ते यूज करतील नाही तर नाही करतील, पण केलं जेव्हा आता विष्णुकुमार मुनी त्यावेळेस पुण्य नसतं तर तसं रूप बनलं असतं का हो. भले इच्छा केली असती मला त्या सगळ्या मुनींची रक्षा करायची आहे. आपण इच्छा करतो कुठल्या मुनींवर असा उपसर्ग झाला, काय संकट आलं, इथं बसून आपण इच्छा करतोय की सगळ्या मुनींचं, सगळ्या त्यागींचं, भावलिंगी संतांचं रत्नत्रय कुशल राहो. पण इच्छा नुसती केली तर संकट टळतात का त्यांची. तुमच्याकडं पुण्य नाही आहे ना, म्हणून आपल्या इच्छेचं फळ मिळत नाही, दिसून येत नाही. म्हणून म्हणलं मुनिराजांच्या विशुद्धीच्या निमित्तात त्यांना प्रकृष्ट पुण्याचा बंध झालेला असतो. त्यामुळे इच्छा करायला आणि त्या पुण्याचा उदय यायला गाठ पडते आणि त्यामुळे इच्छित कार्य घडलेले दिसून येते, बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं आता सांगा मला. आजपर्यंत फक्त इच्छा इच्छा इच्छाच करत बसलाय. हां, मग ते सांगते की इच्छा त्यांनी इच्छा केली नाही हो.
असं म्हणायचं की मुनींना इच्छा झाली म्हणून ही वृद्धी प्राप्त झालेली नाही. मुनी तर निरीह साधना करतात, निरपेक्ष साधना करतात, त्याचं फळ पुण्याचा आश्रय होतो आणि त्याच्या निमित्तात ह्या सगळ्या वृद्धी वगैरे विशेषतः प्रगट होतात. आणि मग ते इच्छित कार्य घडलेलं दिसून येतं. मग त्यामुळं ते कशाची इच्छा कामना करतच नाहीत, त्यांना त्याचं प्रयोजनच नसते. इच्छा न करताच त्यांना अनेक गोष्टींचा लाभ होतो, अनुकूलता प्राप्त होते, सगळं अनुकूल संयोग मिळतो, शरीर मिळतं, निमित्त मिळतात. असे का? पुण्याचा उदय. मग तिथं समजून घ्यायचं पुण्य क्षीण झालंय तुमचं आणि पापाचा प्रादुर्भाव झालाय, काय पापाचं प्रमाण वाढलेलं आहे. पुण्य वाढवायचं नाही आपल्याला, पुण्य वाढवल्याने वाढणार नाहीये. निरपेक्ष साधनेने पुण्याचा आश्रव बंद होतो. मग आता का नाहीये कोण सकामरूपित्व वृद्धिधारी मुनी इथं? हेच कारण आहे, कारण पुण्याच्या तशा प्रकारचं पुण्य आज कोणाकडेही नाही. त्यामुळं तुम्ही स्वतःला धन्य समजू नका की आपल्याला पाहिजे तसं रूप मिळालंय, संयोग मिळालाय वगैरे, वैभव मिळालाय. सगळ्यांचा वियोग का झाला? मग त्यांनी घेतलं होतं ना एके ठिकाणी की चतुर्थ काळामध्ये इतक्या उत्कृष्ट गोष्टी होत्या ना, फळं पण समजा आंबा म्हटले त्यांनी, हापूस आंबा बेस्ट क्वालिटीचा होता. तुम्हाला आता खाताना वाटतं हे चांगलं आहे म्हणून, पण जे पूर्वी त्या काळात होतं ना त्या लोकांचं पुण्य खूप जास्त होतं. त्याच्या मागचे तर अजून पुण्यवानच भोगभूमीतले जीव पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या काळातले तर. पण चतुर्थ काळामध्ये जे काय त्यांना मिळायचं ना ते एकदम त्याची क्वालिटीच वेगळी असायची. रत्न म्हणा, त्या रत्नांचं सुद्धा सुंदरता खूप जास्त होती. जे सगळंच जे काय त्यांना प्राप्त व्हायचं ना, वैभव असेल, संयोग असेल, ते सगळं बेस्ट क्वालिटीचं असायचं. आपल्याला मिळालेलं सगळं आज फार छान वाटतंय. मग काय तर ते म्हणले ना, म्हणून की मंदिरात येताना तुम्ही प्रकरण दुसरीकडे जाते. काय म्हटले, दर्शन करायला पूजन करायला जाताना पूर्वी राजाच्या राण्या कसे न्यायचे हो द्रव्य? सुवर्ण थाळीमध्ये न्यायच्या, त्याच्यावर ते आवरण घालून सगळं असं पूजा करायला न्यायच्या. किंवा ते देवलोकातले तर सगळं दिव्य दिव्य हंड्यांनी वगैरे ते करायचे ना, काय म्हणायचं त्या द्रव्यांनी. आपण जाऊ दे, तुमचं सामग्री तर क्वालिटी ठीक आहे, तुम्ही चांगलं घेतला वगैरे, पण आजकाल अनेकांचं स्टाईल बघितले मी की ते सोन्याचं थाळ तर गेलंच, चांदीचं पण आता म्हणले चोरी जाते, वापरतच नाहीत लोक. घरात ठेवणार बरं का, चोरी जाणार असेल तरी पण देवाला नाही आणणार. मग ते चांदीवरनं म्हणले तांब झालं. अनेक गावांमध्ये बघितलं आम्ही, ते तांब्याच्या थाळांमध्ये तसले तांब्याचे छोटे छोटे बर्तन वगैरे असं घेऊन जातात पूजेला. आणि मग तांब पण गेलं, त्याच्यापेक्षा खालचं आलं स्टील म्हणता तुम्ही, पण ते स्टील सुद्धा काय आहे त्याला? स्टील म्हणजे कुठला धातू आहे? लोखंड आहे. आपल्याला स्टेनलेस स्टील म्हणल्यावर फार छान वाटते, पण लोखंडाचं घेऊन जातोय. कसला डबा वापरता पूजेला तुम्ही? मंदिरात घेऊन जाता ते लोखंडी. आता असं म्हणायचं, स्टेनलेस स्टील नाही म्हणायचं. म्हणजे आपल्याला त्याचं जर असं काय म्हणतात ग्रेड कळेल काय आहे त्याची. आणि मग त्याच्या पुढं जाऊन आता लोक म्हणले ते जड होते म्हणले हातामध्ये. आणि प्लॅस्टिकचे डबे ते पण सोडला, तर प्लॅस्टिकच्या पिशव्यात ना किती निकृष्टता आली परिणामामध्ये. म्हणजे तुम्ही तिथं भरभरून ओतायला पाहिजे. आपलं वैभव त्यांच्या समोर दाखवा ना, जाऊन बाहेरच्यानं दाखवण्यापेक्षा. सगळ्याच्या हातात जर चांदीचे डबे असतील, चांदीचं काय म्हणायचं ते चढवण्याची डिश, तसले तांबले वगैरे तुम्ही काय वापरत असाल छोटे, सगळं चांदीचं असेल तर काय बाधा आहे का आपल्याला? त्याचं रक्षण करू शकत नाही का तुम्ही इतकं? सगळ्या आपल्या दागिन्यांचं त्या काय म्हणायचं अलंकारांचं सगळ्याचं रक्षण करतो, मग ह्याचं रक्षण काय अवघड आहे. म्हणजे ज्याच्या परिणामात तशी उत्कृष्टता आली तो सगळे उत्कृष्ट सामग्रीच वापरणार. बघू कोणाकोणाच्या हातात दिसते उद्या. सगळ्यांच्या मंदिरात फेरी मारायला पाहिजे. चला, कुठे गेला विषय आपला?
कशावरून गेलो तिकडं? इच्छा म्हणजे इच्छा प्राप्त कसं होतं? कशावरून गेलो तिकडं? पाप पुण्य सांगा. हा, आत्ता का नाही येत हे रुद्धिधारी मुनी हे सांगत होते ना मी. म्हणजे या काळात आता हे रुद्धिधारी मुनी नाहीत सकामरूपित्व वाले. का तर पुण्य क्षीण झालंय आणि क्षीण काय म्हणतात ते, त्यामुळंच आपल्या परिणामांची लेवल पण तेवढी खाली आहे. त्या लोकांमध्ये तशी उदारता होती. जे काही चढवणार, जे काही वाहणार, समर्पण करणार, त्याच्यामध्ये मागं पुढं बघत नव्हते ते. राजा असायचा तर खुश झाला समजा कोणावर, तर असं खिशात बघून नोट काढून देत नव्हता. असं गळ्यातला अलंकार असेल तर काढून असं भेट देत होता. कितीचं असतं हो, बघायचं का काढून कितीचं आहे, हे छोटं आहे का ते मोठं आहे. हां, आता ती येईल ते असं काढून ह्याला म्हणतात रॉयल पर्सनॅलिटी. म्हणजे अशी काय म्हणतात राजेशाही भाव, काय त्याला नाव वेगळं असेल तर बघून घ्या. तर म्हणजे तशी उदारता होती हो त्या लोकांच्यात. आणि आजकाल लोक दानपेटीच्या जवळ गेल्यावर बघते मी अनेकांना काय करते, अनेक बंडल काढायचं किंवा काय खिशातनं हातात येईल जेवढं त्यातनं शोधून टाकायचं, किती पाहिजे असतील तेवढेच. असं नाही की आला हातात आणि सगळं टाकलं, असं नसतंय, काय आलं ते. मग अशी वृत्ती पूर्वी नसायची, त्यामुळं त्यांच्याकडं आय पण तेवढी असायची आणि वेळ पण तेवढा असायचा. आज आपण खर्च पण दान पण कमी करतोय, त्यामुळं आपलं आय पण कमी झाली आहे. ठीक आहे, चला दुसरीकडे नको जायला. तर सकामरूपित्व वृद्धीचं वर्णन बघत होतो आपण. तर मुनिराज या वृद्धीचा वापर कधी करतात तर सांगितलं स्वतःच्या इच्छेसाठी कुठलंही ते कार्य करत नाहीत. त्यामुळं जरी वृद्धी प्राप्त झाली असेल तरी सुद्धा ती स्वतःसाठी कधीच वापरणार नाहीत. मग धर्म किंवा धार्मिकांवर संकट आले तर ते दूर करण्यासाठीच कदाचित या वृद्धींचा ते वापर करतील. आणि कार्य संपन्न झाल्यावर त्या विकल्पाबद्दल पुन्हा पश्चाताप प्रतिक्रमण करतात बरं का. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं मला, पुण्याच्या उदयात तुम्हाला ह्या वृद्धी प्राप्त झाल्या बरोबर. मग जेव्हा या वृद्धींचा वापर करतो त्यावेळेस पुण्य पण कार्य चालू आहे, पुण्याचं पण, म्हणजे पुण्य उदयाला येऊन निघून जायला लागलंय बरोबर. आता जेवढ्या काळासाठी तुम्ही त्या पुण्याचा वापर केला, त्या वृद्धीचा वापर केला, तेवढ्या काळासाठी पुण्य पण तेवढं खर्च झालं. मग आता तिथं पुढं काय करणार ते मुनी तर सांगितलं कार्य संपन्न झाल्यावर पुन्हा त्या विकल्पांबद्दल प्रतिक्रमण आदी करतात, छेदोपस्थापना करतात, प्रायश्चित्त घेऊन शुद्ध होतात. त्यामुळेच खर्च झालेले पुण्य पुन्हा मानले जाते. आपण करतो का असं? आपण काय करतो? हां, कळत नाही ना ते. पुण्याच्या उदयात मिळाली आहे, गाडी मिळाली, सगळं बंगला मिळालं, कपडे मिळाले, लोक मिळाले, पुण्य खर्च झालं तर. म्हणून तर आम्हा म्हणतात ना घर बांधल्यावर प्रतिक्रमण का करायचं, त्याच्यात झालेल्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून तर आहेच. पण ह्याच्यासाठी सुद्धा करायला पाहिजे आपल्याला. जे काही मिळालं ना अनुकूलता, त्याच्यामध्ये माझं पुण्य कार्यकारी ठरलंय. आणि जर ते नष्ट झालं असेल, जर मला पापाचं काही बंद झालं असेल, त्याचा मी भोग घेतला म्हणून, तर त्याचं प्रायश्चित्त असं करायला पाहिजे आपण पण. सगळ्याच दिवसभरात ज्या काही गोष्टींचा आपल्याला लाभ होतो, चांगलं फळं मिळाली, काय भोजन चांगलं मिळालं, काहीतरी आज चांगला संयोग मिळाला, काहीतरी कारणं मिळाली चांगली, सगळं आपल्या पुण्याच्या निमित्तात आहे. आणि मग ते पुण्य तेवढ्या वेळासाठी म्हणा काय काय खर्च झाले. आणि मग त्यात जर आपण आनंद मानला आणि त्यात आसक्त झालो तर पापानुबंधी पुण्य म्हणायचं त्याला, जे की पापाला बांधू लागलंय. म्हणून पश्चाताप करत जावा. मुनींना नाही का चांगला आहार मिळत कधी, हातात उत्कृष्ट आहार मिळाला. जसं त्या राजाचं उदाहरण सांगितलं होतं, काय दीक्षा घेतल्या घेतल्या त्याला जसं आहार त्या राजघराण्यात असायचा राजमहालामध्ये त्या स्वयंपाकांकडून, तसाच आहार आज मिळाला विदाऊट इंटेन्शन. त्याला माहीत पण नव्हतं कुठं जायचंय काय. दीक्षा घेतली आज आणि आजचा उपास उद्या आहाराला गेल्यावर. इच्छा पण नाही केली की मला असं मिळावं, पण गेलं आणि अंजलीमध्ये बघितलं तर सगळा तसाच आहार मिळाला.
कशाचा उदय? पण पुण्याचं उदय आला म्हणून हर्ष किती झाला त्यांना? हर्ष मानत नाहीत. आणि म्हणून म्हटलं हे असं पुण्याचा उदय काय म्हणायचं आला, उदय मिळाला तुम्हाला, तसं कार्य काय म्हणायचं फळ मिळालं, पण त्याच्यात जो अनुरंजित होतो, आनंद मानतो, तो पापाला बांधतो. म्हणून मुनिराज तटस्थ असतात आणि म्हणत होते अहो सुखम. आठवती का गोष्ट? जे काय आहार घेणार, आहार घेतल्यावर जाऊन सामायिकाला बसले, अहो सुखम. मुनींच्या जवळ दर्शन करतायत, अहो सुखम. मग तिथं विचारलं त्यांनी तुम्ही असं का म्हणताय? तर त्यावेळेस सांगितलं आचार्यांनी की तो सुखाचा सतत अनुभव करतोय. तुम्हाला दिसतंय काय बाहेरचा आहार छान झाला म्हणून अहो सुखम म्हणत असेल, तसं नव्हतं. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा आनंद मिळत होता. हां, जे काय त्या राजा पदामध्ये होतं ना ते नाही, तिथं मला ते भोगता आलं नाही. ह्याचं सिम्बॉल होतं ते की मी आत्ता असं सुख भोगतोय की तिथं कधीच मला मिळालं नाही म्हणून अहो सुखम असं त्यांचे वर्ड्स असायचे त्या मुनींचे, जे की आत्ता पूर्वी राजा होते. मग तिथं पण पुण्य खर्च झालं हे मला म्हणायचं आहे. जे काही मिळालं त्यांना, पण त्याच्यात त्यांचं आसक्ती नव्हती, त्यामुळं पापाचा अनुबंध झाला नाही. मग पुन्हा प्रतिक्रमण करतात, प्रायश्चित्त करतात. रोज जेवण झाल्यावर मुनी प्रायश्चित्त करत असतात माहिती का, आणि प्रत्याख्यान करत असतात प्रायश्चित्त म्हणून. आता जाऊन आले जेवण करून, समजा 12 वाजता गेले ते त्यांच्या ठिकाणी, तर प्रत्याख्यान करतात की उद्या सकाळपर्यंत किती त्यांचं त्याग असते 10 वाजेपर्यंत वगैरे, तर तेवढ्या वाजेपर्यंत मी 4 प्रकारच्या आहारांचा त्याग करतो. मी आत्ता जे आहार घेतला ते माझं चुकलं, छेद झाला माझा, निर्विकल्प दशेतून सविकल्प दशेत राहिलो, हे माझं चुकलं. म्हणून प्रतिक्रमण पश्चाताप करून ते असे नियम करत असतात. असं आपण करायला पाहिजे. जेव्हा आपण खात पित नाही तेव्हा थोड्या वेळासाठी का असे ना आपण जर त्याग केला बुद्धिपूर्वक, तर त्याचं सुद्धा फळ आपल्याला पुण्याश्रव शुभ कर्म प्रकृतींचा आश्रव बंद होतो. चला पुढं सकामरूपित्व वृद्धीचं वर्णन चालू होतं. आपल्याला समजा इच्छित रूप मिळाले तर तो आपल्या पुण्याचा उदय समजावा व त्याच्यामध्ये तटस्थता असावी. आनंद नको, आसक्ती नको, त्याच्याबद्दल अभिमान नको. पण त्या प्राप्त सुंदर रूप किंवा वैभव संयोग आदीमध्ये आपण रमतो, त्याचा भोग घेतो, त्यामध्ये आनंद मानतो. त्या निमित्तात प्रतिसमयाला पुण्य खर्च होते व पापाचाच आश्रव बंद होतो. म्हणून कदाचित असा उदय येतो फटक्यात की तुमचं सगळं रूप बेरूप होऊन जाईल. कदाचित अपंगत्व येईल, कदाचित रोगी होताल, काही पण असा उदय येऊ शकतो. तर असं एक घटना घडली होती. एक मुलगा होता, 1-1.5 वर्षाचा मुलगा होता. इतकं सुंदर रूप होतं त्याला, इतका गोंडस होता, छान दिसायला, गोरापान, असं सगळ्यांना काय म्हणायचं आवडायचा तो. आणि काय आता तुमच्या भाषेत म्हणायचं त्याला नजर लागली असेल असं काय, त्याच्या पापाचा उदय आमच्या भाषेत, की तो खेळत असताना तिथं सोनारांची दुकानं होती आणि ते सोनार लोक ॲसिड वापरतात आणि तो ते ॲसिड घेऊन चालला होता. ॲक्च्युली ते इल्लिगल आहे की असं कॅरी करणं, पण ते घरातल्या घरात इकडनं तिकडं वगैरे असं जवळपास दुकानं होती, तर त्यावेळेस त्यांनी ते हातात कशात तरी घेऊन चालला होता. आणि हे बाळ आलं नेमकं आणि त्यांनी त्याच्या पायाशी खेळत असताना त्याला कळलं नाही, त्याच्या हातातनं ॲसिड पडलं आणि ते ॲसिड बरोबर त्याच्या तोंडावर पडलं असं. आणि ते पडल्यावर त्याला भीती वाटली, कारण ते काय म्हणतात जहाल होतं, डायल्यूट नव्हतं असं. आणि ते पडलं की ते जळायला लागलं त्याची स्किन. म्हणलं की त्यांनी काय केलं, त्या कपड्यांना धरू नये ते ॲसिड आणि जळू नये म्हणून कपड्यासकट उचललं ते. त्याचं शर्ट काय असेल ना, शर्ट काढायचा प्रयत्न केला तर सगळी स्किनच निघाली त्याची अशी. असं त्याला वेदना झाल्या असतील असं त्याचं, आणि त्याच्या निमित्तामध्ये त्याला त्याचं रूप गेलं. आणि मग त्याला भरपूर ट्रीटमेंट केल्या, काय म्हणतात ते काय करतात, प्लास्टिक सर्जरी केली, सगळे उपाय करून बघितले, पण असं ते ओढलेलं स्किन असती ना तशीच राहिली आता.
म्हणजे म्हणायचं मला की कसं पापाचा उदय आला, असं वेळ लागला का? असं रूप तर पाहिजे असे भाव कोणी केलेले नसणार, पण असे उदयसुद्धा आपल्यातला येणार नाही कशावरून. आणि त्याचं ते गोंडस रूप होतं ते सगळं नष्ट झालं. म्हणजे का? आजपर्यंत पुण्याचा उदय होता म्हणून असं सुंदर रूप मिळालं होतं. सगळ्यांच्या काय म्हणायचं सुभग नामकर्माचा उदय समजा होता त्याला की सगळ्यांना आवडायचा तो. आणि आज असा उदय आला की सगळ्यांच्या काय म्हणतात सहानुभूतीचा पात्र ठरला. असं सगळे त्याला येऊन बिचारा अरे रे असे भाव कधी आपल्याबद्दल झाले ना, समजून घ्या पापाचा उदय चालू आहे. म्हणून कधी बिचारा म्हणायचं नाही. जे आपल्यापेक्षा मोठे असतील किंवा आदर्श पूज्य असतील अशांना कधी हा शब्द नाही वापरायचा आपण. अरे रे बिचारे असं नाही वापरायचं. म्हणजे माझे आईवडील असतील किंवा तुमचे गुरु असतील, तुमचे कोण शिक्षक असतील, त्यांना कसलाही उदय येऊ दे की बिचारे हा शब्द त्यांच्यासाठी नसतो वापरायचा. पण तेच ना, म्हणूनच सांगायचं जिथं सहानुभूती दाखवायला गेला तिथं समजून घ्या मी जास्त पुण्यवान झालोय आणि तो पापी झालाय. हा जिथं अर्थ आला तिथंच बिचारा शब्द वापरला जातो. म्हणजे त्यांच्या पण आहे तसं तिथं. तुम्ही आता रस्त्यावरनं जाताना तुम्हाला भिकारी दिसले, त्यांची लहान मुलं दिसली, बिचारी म्हणता का नाही तुम्ही? का म्हणता? कारण त्यांच्याकडं नाही आहे तसं पुण्य. आणि मग पापाची बहुलता आहे म्हणून तुम्ही बिचारा म्हणताय तिथं. मग असं आपण आपल्या आदर्शांविषयी कधी म्हणायला नकोय. तर त्याचा तो तोंडाचा भाग जळाला आणि क्षणात त्याचं रूप पालटलं. मग किती त्याचं उपचार केले तरी सुद्धा पुण्य क्षीण झालेलं असल्यामुळं पुन्हा ते रूप त्याला प्राप्त होऊ शकलं नाही. मग काय करायचं अशा उदयामध्ये? ज्ञानाची प्राप्ती असेल तर अशा उदयात सुद्धा त्रास नाही होणार, दुःख नाही होणार. आपल्याला पण जे काही शरीरात उदय चालू असतात, काय कुठं तुटलं दुखलं खुपलं, कुठं काय जखम झाली, वण पडले, अनेक असे उदय असतात आपल्याला सुद्धा. मग त्याच्यामध्ये हे शरीर म्हणजे माझं रूप ज्यांनी मानलं त्याला त्रास होणारच. आणि ज्याला भेदविज्ञान आहे ना, झालंय हे सगळं शरीरामध्ये चालू आहे, माझं हे रूप नाही, एवढं जाणलं तर बघा ना शांती मिळणार आहे आपल्याला पण. म्हणून सकामरूपित्व ही वृद्धी काय शिकवते आपल्याला? कुठल्याही गोष्टीची कामना नकोय. आणि जिथं कामना कराल तिथं पुण्य नष्ट होतंय, पापाचा उदय येतोय. आणि जिथं निरपेक्ष साधना असेल, आपल्या आत्म्याची अनुभूती असेल, भेदविज्ञान असेल, तिथं पुण्याचा जर उदय आला तर नियमाने ते कार्य न इच्छा करता सुद्धा पूर्ण झालेलं दिसणार. म्हणून कशाची आपल्याला इच्छा आकांक्षा व्हायला नको. हो जाणा पुण्य पापाच्या अतीत निरपेक्ष स्वभाव जाणा. हा मी आत्मा शरीरापासून सर्वथा भिन्नच आहे. शरीर हे माझे रूप नव्हते, नाही, नसणारच. शरीर जड आहे अनुभवा, माझ्यापासून भिन्न आहे अनुभवा. मी तर चेतन द्रव्य आहे अनुभवा. स्वतःचे सुंदर रूप पहा, तेच खरे रूप आहे, स्वरूप आहे. अशरीरी स्वरूपोऽहम्, चैतन्य स्वरूपोऽहम्, नामकर्म रहितोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत